श्री हौगी स्वामी महाविद्यालयातील मराठी विभाग संशोधन केंद्राच्या वतीने महापुरुषांच्या थोर साहित्यिकांच्या विचार आणि साहित्यामध्ये मूल्य विचार कशा पद्धतीने आलेले आहेत या विषयाच्या अनुषंगाने आम्ही ही मालिका आभासी पद्धतीने सुरुवात केलेली आहे। आजचं हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूरहून प्राध्यापक प्रकाश नाईक सर श्री शिवशाहू महाविद्यालय सरूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथून उपस्थित आहेत। सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए काळगापुरे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सरांचेही मी स्वागत करतो। सतत मागच्या 3 व्याख्यानापासून खरं तर आभासी स्वरूपातले अनेक कार्यक्रम ज्यांनी यशस्वी केलेले आहेत असे माजी प्राचार्य बेटकर सर आमच्या या 3 व्याख्यानाला उपस्थित आहेत। महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विद्यापीठातून अनेक प्राध्यापक कार्यकर्ते मान्यवर विद्यार्थी कर्मचारी उपस्थित आहेत। अजून काही विद्यार्थी सुद्धा उपस्थित या कार्यक्रमामध्ये होतील। सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। हे आमचं तिसरं व्याख्यान आहे आणि या सत्रातलं शेवटचं व्याख्यान आहे। पुढे भविष्यामध्ये पुढच्या सत्रामध्ये पुढच्या वर्षी याच विषयाच्या अनुषंगाने अजून काही व्याख्यानं घेण्याचा आमचा मानस आहे आणि आपण मागच्या या 3 व्याख्यानाला उत्तम असा प्रतिसाद दिलात। यापुढेही आपला प्रतिसाद असाच राहील याची मी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर ज्यांच्या विचारामध्ये साहित्यामध्ये प्रेम आपुलकी बंधुभाव संवेदनशीलता या गोष्टी असतात त्या साहित्यामध्ये विचारामध्ये मूल्य दडलेली असतात। जी माणसं वास्तववादी असतात जीवनवादी असतात त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला ही सगळी मूल्य आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून अशा पद्धतीचे महापुरुष थोर साहित्यिक ज्यांचं साहित्य अजर आहे अमर आहे आणि अक्षर आहे असे साहित्यिक म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला सर्वांना परिचित आहेत। म्हणून त्यांच्या साहित्यामध्ये जे काही मूल्य विचार दडलेले आहेत या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी नाईक सर उपस्थित आहेत। सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आजचे प्रमुख वक्ते नाईक सर यांचा परिचय करून देण्यासाठी आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर यांना मी विनंती करतो। श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या आभासी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए काळगापुरे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे मित्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक खरडे वक्ते प्रकाश नाईक, या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्यांच्या प्रेरणेने आम्ही ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केली ते बेटकर सर, या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले विधी तज्ञ आमचे तरुण मित्र ॲडव्होकेट महेश मळगे सर, आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगदळ, माजी ग्रंथपाल बाबूराव माशाळकर सर, गुलबर्ग याहून उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर म्हेत्रे सर आणि सर्व रसिकांनो, आपण गेल्या 2 व्याख्यानामध्ये तथागत भगवान बुद्धांचा मूल्यविचार आणि बसवण्णाचा मूल्यविचार आपण ऐकलेला आहे। आज आपल्याला सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील मूल्यविचार
हा मूल्यविचार त्यांच्या साहित्यातून कसा आलेला आहे याची विवेचक मांडणी आजचे वक्ते करणार आहेत. अण्णाभाऊने सर्वहारातील माणसाचं दुःख, व्यथा, वेदना उपेक्षित माणसाला अपेक्षित धरून अनाथ माणसाचा एकनाथ होण्याचं जे काम आहे ते अण्णाभाऊने केलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंची जी लेखणी होती ती लेखणी उपेक्षित, वंचित, दुर्बल, शेतकरी, कामगार या माणसाचं दुःख साहित्याच्या माध्यमातून मांडण्यासाठी ती तत्पर होती, तितकीच ती संवेदनशील होती. प्रतिभेला सत्याचं, कल्पनेला जीवनाचं आणि अनुभूतीला सहानुभूतीचं जोड नसेल तर आपण कशासाठी लिहितो असा प्रश्न उभा करून मी माणसाची मुरवत ठेवून लिहिणारा लेखक आहे. मी जे पाहिलं, अनुभवलं, जे जगलं आणि भोगलं तेच मी लिहितो आहे. कल्पनेची भरारी मारून मला लिहिता येत नाही. हा वास्तववादी विचार संत तुकारामाची परंपरा, संत महात्मा बसवेश्वरांची परंपरा, सत्यशोधक गौतम बुद्धांची परंपरा आणि सत्यशोधक महात्मा फुलेंची परंपरा, बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचा आणि शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा वारसा आणि वसा साहित्यातून पुढे घेऊन जाणारा हा महापुरुष अण्णाभाऊ साठे आहेत. मित्र प्रकाश नाईक हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सरुड या गावी ते मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. अण्णाभाऊचे चांगले अभ्यासक आहेत. ते कवी आहेत, ते समीक्षक आहेत, ते फरडे वक्ते आहेत. ग्रामीण भागामध्ये अण्णाभाऊंचा विचार घेऊन जाण्याचं काम अण्णा प्रकाश नाईक यांनी केलेलं आहे. जेव्हा महापुरुषांच्या विचारातील सारथी स्वार्थी असतात तेव्हा महापुरुषाला संपवण्याचं पाप करत असतात. परंतु निरपेक्ष आणि निर्मळ भावनेने अण्णाभाऊंच्या विचाराचा सारथी होण्याचा जो मार्ग पत्करलेला आहे ते म्हणजे आजचे वक्ते आदरणीय प्राध्यापक प्रकाश नाईक आहेत. त्यांच्यात आणि तुमच्यात अडसर न होता त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपले कान अतूर झाले असतील. त्यामुळे माझं लांबलेलं जे प्रास्ताविक आहे ते थांबवतो आणि सर्व उपस्थित रसिकांचं मी पुनश्च एकदा मराठी विभाग आणि हौगी स्वामी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाश नाईक सर यांना मी विनंती करतो की आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील मूल्य विचार या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करा. 2500 वर्षापूर्वी ज्यांनी सत्तेला लाथाडलं आणि सत्याला जवळ केलं ते महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. 2.5 अक्षर प्रेम के हा प्रेमाचा संदेश ज्यांनी संपूर्ण जगाला दिला ते बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु राष्ट्रसंत कबीर. ज्यांची तलवार नेहमी अन्यायाच्या विरोधात तळपत राहिली ते स्वराज्य संस्थापक समतावादी लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ. आणि या देशातल्या सगळ्याच तरुणांच्या काळजावरती जगेन तर देशासाठी मरेन तर देशाचा आणि क्रांतीचा संदेश ज्यांनी शूद्रातील बहुजनांच्या अप्रगतीचं मूळ कारण ज्यांनी अज्ञानामध्ये शोधलं आणि हजारो वर्षाची ज्ञानबंदी उठवण्याचं काम केलं ते क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीमाई फुले. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये संत चळवळ खऱ्या अर्थानं मानवतेचा प्रवाह अधिक व्यापक करत होती त्याच वेळी कर्नाटकच्या भूमीमध्ये आणि महाराष्ट्राच्याही भूमीमध्ये समतेचा झेंडा रोवण्याचं काम ज्या क्रांतिकारी महानायकानं केलं
ते क्रांती सूर्य, समता सूर्य महात्मा बसवण्णा, माता सावित्रीमाई फुले वयाच्या 12व्या वर्षी मांग महाराजच्या दुःखाविषयी हा निबंध लिहून धर्माची चिकित्सा करणारी आद्य विद्यार्थिनी मुक्ता साळवे, कोल्हापूर संस्थानचे राजे आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, या सगळ्या महामानवांचा विचार ज्यांनी आपल्या लेखणीतून भारतीय संविधानामध्ये आविष्कृत केला ते भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या सगळ्या महामानवांचा विचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी मराठी साहित्याच्या वेशीवरती टांगण्याचं काम केलं आणि ज्ञान विज्ञानाच्या प्रेरणा स्वीकारून उपेक्षितांची कैफियत अक्षरबद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं ते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे. माझ्या दाढीला पोरींना मी शिकवेन आणि अन्यायी व्यवस्थेच्या छताडावर नाचवेन, हे स्वप्न ज्यांनी बघितलं आणि जे सत्यात उतरवलं ते कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा. आणि आपल्या घरातली भांडी कुंडी विका, दागिने गहाण ठेवा, काय वाटेल ते करा, परंतु पुढच्या पिढीला शिकवा, असा एका अडाणी माणसानं आपल्याला क्रांतिकारी संदेश दिला. ते खऱ्या अर्थानं प्रज्ञावंत संत राष्ट्रसंत गाडगेबाबा या सर्व बहुजनांच्या आणि इतरही सर्वच बहुजनांच्या महानायकांना त्रिवार विनम्र वंदन करतो आणि मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूरच्या वतीनं आज आभासी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यातलं तिसरं पुष्प गुंफण्याचा बहुमान मला आपण सर्वांनी दिलेला आहे. त्याबद्दल आपल्याप्रती सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागाचे अभ्यास मंडळाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर काळगापुरे सर, आमचे ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक, सन्मित्र आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे एक साक्षेपी अभ्यासक, नव्या पिढीतील एक दमदार समीक्षक सन्माननीय डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर, सोबतच त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर तांगीवार सर आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, मला आनंद होतोय की या आभासी व्याख्यानमालेला आज महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक मान्यवर संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी जोडलेले आहेत. याचा मला निश्चितच आनंद आहे. मला सरांनी विषय दिलेला आहे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला मूल्य विचार. खर तर मूल्य विचाराच्या संदर्भानं अण्णाभाऊंच्या एकूणच साहित्याकडे आपण जेव्हा एक दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा अण्णाभाऊ साठेंची एक विशिष्ट महत्वाची मानवतावादी मूल्य सरणी आपल्याला त्यांच्या समग्र साहित्यातून, पानापानातून, शब्दातून आणि अक्षरातून प्रतीत होताना दिसते. खर तर मी आता प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये आदरणीय चिमोरे सरांकडून ऐकलं की यापूर्वीची जी 2 आभासी व्याख्यानं झाली त्यामध्ये सत्यशोधक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा मूल्य विचार आणि क्रांतीसूर्य, समतासूर्य महात्मा बसवण्णांचा मूल्य विचार या संदर्भामध्ये काही मान्यवर अभ्यासकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. मला हा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील मूल्य विचारांचा धांडोळा आपल्या सर्वांच्या समोर घ्यायचा आहे. खर तर माझ्याकडे 40 मिनिटांचा वेळ आहे आणि या 40 मिनिटांच्या वेळेमध्ये मी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून व्यक्त होणारा, ध्वनित होणारा मूल्य विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, कोणताही लेखक, कोणताही कलावंत किंवा कोणतीही व्यक्ती ही फक्त त्या व्यक्तीच्या संचितातून आकाराला येत नसते, तर तिच्या अवतीभोवती जे राजकीय पर्यावरण आहे, जे सामाजिक पर्यावरण आहे, जे आर्थिक पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाचं अपत्य म्हणजे ती संबंधित व्यक्ती असते, तो लेखक असतो, तो कलावंत असतो. म्हणून सुप्रसिद्ध साहित्य अभ्यासक ब्युफानं म्हटलेलं आहे, स्टाईल इज द मॅन हिमसेल्फ. याचा अर्थच असा आहे की प्रत्येकाची म्हणून एक शैली वेगळी असते आणि ती शैली या सगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणातून आकाराला येत असते. मित्रांनो, शोधक अण्णाभाऊ साठेंचा मूल्य विचार आपण जेव्हा अभ्यासतो आहे, आपण जेव्हा तो समजून घेतो आहोत, तेव्हा निश्चितपणानं सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं हे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण देखील आपण विचारात घेणं अतिशय आवश्यक आहे. अण्णाभाऊंचं साहित्य आणि त्यातला मूल्य विचार समजून घेण्याची ही पूर्वअट आहे की अण्णाभाऊ साठे कोणत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पर्यावरणातून आकाराला आलेलं व्यक्तिमत्व आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे गावकुसा बाहेरच्या मातंग समाजामध्ये जन्माला आले. म्हणजे पराकोटीची जातीय विषमता आणि पराकोटीचा जातीच्या निकषावर असणारा अन्याय, अत्याचार यांना
सामोरा जाणारा जो एक जात समूह होता, त्या जात समूहामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालेला आहे. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठेंचं एकूणच त्या काळातलं म्हणजे राज्यशास्त्रामध्ये आपल्याला ज्ञात आहेच की एक संकल्पना मांडली जाते की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण असतं. म्हणजे आपण राजकारण वगळून काही बोलू शकत नाही. अण्णाभाऊ साठेंचा सगळा मूल्यविचार तपासून बघत असताना सुद्धा आपल्याला त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्या काळातलं एकूणच राजकारण याचा सुद्धा साकल्यानं वेध घ्यावा लागेल असं मला स्वतःला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणताही माणूस, कोणतीही व्यक्ती, कोणतंही राष्ट्र, कोणताही समाज अथवा समुदाय अथवा समूह हे एक सांस्कृतिक संचितातून आकाराला येत असतं. मग अण्णाभाऊ साठेंचं सांस्कृतिक संचित नेमकं काय होतं? ते ज्या मातंग जातीमध्ये समुदायामध्ये जन्माला आले त्या मातंग समुदायाची संस्कृती नेमकी काय होती, या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा धांडोळा घेऊ तेव्हा निश्चितपणानं आपल्याला अण्णाभाऊ साठेंचा मूल्यविचार समजून घेण्यामध्ये ते सहाय्यकारक ठरेल असं मला स्वतःला वाटतं. मी तुम्हाला या ठिकाणी नोंद केली, तुमच्या निदर्शनास आणून एक गोष्ट दिली, ती म्हणजे अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजामध्ये जन्माला आलेले होते आणि 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातला मातंग समाज खरं तर हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. पण त्या काळामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या म्हणजे फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊंच्या याचे काही संदर्भ आलेले आहेत की जेव्हा पोट भरत नाही, पोट भरण्याची हमी इथली व्यवस्था देत नाही, माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार, सन्मानानं जगण्याचा हक्क आणि अधिकार या गोष्टी तर लांबच्या आहेत. अरे इथले सगळे कुत्र्या मांजरासारखे प्राणी सुद्धा आपलं पोट भरू शकतात, परंतु जित्या जागत्या हाडामासाच्या माणसांना मात्र पोट भरण्यासाठी खूप मोठे अडथळे पार करावे लागतात. याचा एक अतिशय हृदयद्रावक अशा पद्धतीचा प्रसंग फकीरा या कादंबरीत आलेला आहे. दुष्काळ पडलेला आहे आणि ब्रिटिश सरकार की जे सत्तेवर आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, ते लोक या भुकेल्या माणसांच्यासाठी कोणतीही भाकरीची व्यवस्था करत नाहीत. अशा वेळी फकीराला आपल्या माणसांचा जीव वाचवण्याच्यासाठी म्हणून मालेवाडीच्या मटकऱ्याला लुटावं लागतं. ही सांस्कृतिक पार्श्वभूमी, ही सामाजिक पार्श्वभूमी तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मग अण्णाभाऊ साठेंनी जो मानवमुक्तीच्या लढ्याला एक बळ देणारा विद्रोह त्यांच्या साहित्यामधून आविष्कृत झाला, एक मानवतेचा, बंधुभावाचा, समतेचा, स्वाभिमानाचा विचार आविष्कृत झाला, तर त्याची कारणी मीमांसा, त्याचा अन्वयार्थ लावताना आपल्याला या गोष्टी उपयोगास येतील असं मला स्वतःला वाटतं. मी त्यांच्या राजकीय मूल्य विचारांकडे मी या व्याख्यानामध्ये निश्चितपणानं प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे. परंतु इथं प्रास्ताविकामध्ये उल्लेख झाला की ही जी काही सगळी ह्युमन व्हॅल्यूज आहेत, या मानवी मूल्यांचा आविष्कार अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये नेमका कशा पद्धतीनं पडतो हे आपल्याला आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून घ्यायचं आहे. मी नेहमी माझ्या चिंतनातून, माझ्या लेखनातून, माझ्या भाषणातून नेहमी अशा प्रकारची मांडणी करत असतो की तुम्हाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे मानवी मूल्यांचा आविष्कार असणारं आणि मानवी मूल्यांना ठळकपणे अधोरेखित करणारं अशा पद्धतीचं एक महत्वाचा दस्तऐवज या स्वतंत्र भारतातला कोणता असेल, किंबहुना अखिल भारताच्या पूर्ण इतिहासामधला अशा पद्धतीचा एक महत्वाचा दस्तऐवज कुठला असेल तर ते म्हणजे आपलं भारतीय संविधान, की ज्या भारतीय संविधानामध्ये माणसाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता यासारखी मूल्ये आपल्याला भारतीय संविधानामध्ये बघायला मिळतात, पाहायला मिळतात. याच मूल्यांचा आविष्करण हे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये झाले. म्हणून मी नेहमी एक विधान करत असतो की तुम्हाला भारतीय संविधान हे ललित साहित्याच्या फॉर्मॅटमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा, आणि जर तुम्हाला ललित साहित्य हे म्हणजे संविधानिक मूल्य असणारं ललित साहित्य हे तुम्हाला कायद्याच्या परिभाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही भारतीय संविधान वाचा. मी नेहमी एक विधान जबाबदारीनं आणि अत्यंत अंतःकरणपूर्वक मी करत असतो की भारतीय संविधान आणि अण्णाभाऊंचं समग्र साहित्य यामध्ये यत्किंचितही फरक नाही, तसुभरही फरक नाही. किंबहुना भारतीय संविधान आणि अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मला वाटतं की ज्यांनी अण्णाभाऊंचं समग्र साहित्य वाचलेलं आहे आणि ज्यांना भारतीय संविधानाबद्दल किमान काही गोष्टी माहिती आहेत, ज्ञात आहेत, त्यांना हे माझं विधान पटल्याशिवाय राहणार नाही. याला मी काही पुरावे देऊ इच्छितो. आपण त्या पुराव्यांची छाननी करू आणि मग त्यातून आपल्या सर्वांना समजेल की अण्णाभाऊंच्या साहित्यातला मूल्य विचार हा संविधानाशी सुसंगत आहे, संविधानाशी समांतरपणे
चालणार आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य नावाचं जे मूल्य आहे ते जगभरामध्ये महत्वाचं मानलं जातं. जगभरातल्या ज्या क्रांत्या झाल्या, जगभरामध्ये जे लोकलढे झाले आणि जगाच्या इतिहासामध्ये ज्यांची ज्यांची नोंद झाली, अशा लोकलढ्यांचा, युद्धांचा किंवा क्रांतींचा हा इतिहास स्वातंत्र्य या मूल्याभोवती गुंफला गेलेला आहे. आणि त्यामुळं अलीकडच्या काळातली म्हणजे आधुनिक जगाच्या इतिहासातली फ्रेंचची राज्यक्रांती जी महत्वाची मानली जाते, की ज्या राज्यक्रांतीनं आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व सगळ्या जगाला दिली आणि एक जगाला स्वातंत्र्य हे मूल्य पानापानावर, शब्दामध्ये, अक्षरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अरे, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे नायक, झुंजार नायक, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या झुंजार नायिका अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून उभ्या केल्या. हे अण्णाभाऊ साठेंचं बलस्थान आहे. ही जबाबदारी मूल्याला, स्वातंत्र्य या भावनेला, या विचाराला अक्षरबद्ध करणारा आणि त्यासाठी एक झुंजार असे जीवाची बाजी लावणारा नायक निर्माण करणारा या भारतीय साहित्य विश्वातला एक महत्वाचा लेखक म्हणजे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आहेत. मित्रांनो, फकीरा ही त्यांची मास्टरपीस कादंबरी 1959 ला लिहिली गेली. जेव्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ अस्तित्वात आलं, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर, तेव्हा या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पहिला पुरस्कार हा फकीरा कादंबरीला मिळालेला आहे. आणि ही फकीरा कादंबरी सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामा भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या लोक चळवळींच्या माध्यमातून उभा केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली फकीरा ही कादंबरी स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की तेव्हा मांगांच्या वरती, रामोशांच्या वरती, महारांच्या वरती आणि काही भटक्या जातींवरती हजेरीची प्रथा इथल्या निर्दयी समाज व्यवस्थेनं लावलेली होती. पोटासाठी चोरी करण्याचं काम या सगळ्या तळागाळातल्या वंचित उपेक्षित समाजाला करायला लागायचं. आणि चोरी झाली त्या परिसरामध्ये की पहिली धाड ही वाटेगावच्या मांगवाड्यात पडायची, कारण हे मांग चोऱ्या करायचे, दरोडे घालायचे, पोटासाठी करायचे, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आजही पारधी जातीसारख्या काही जातींवरती जन्मजात बायबर्थ चोरीचा आणि दरोड्याचा शिक्का बसलेला आहे. मी तुम्हाला या वेदनेकडे घेऊन जातोय की त्यांच्या वेदनेतून स्वातंत्र्याची मागणी कशा पद्धतीने होते. तर ती हजेरी प्रथा होती की जी हजेरी प्रथा नंतरच्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापूर संस्थानामध्ये बंद करून टाकली. एक जाहीरनामा काढला आणि त्यांनी सांगितलं की या मांग रामोशांना मुक्त करा, स्वतंत्र करा. अरे, 3-3 वेळा हजेरी द्यायची गावच्या पाटलाकडं, हा कुठला न्याय? ही अन्यायाची गोष्ट आहे, महाराजांनी ओळखलेलं होतं. परंतु त्याच काळामध्ये सांगली मधलं वाटेगाव हे जे ठिकाण आहे ते तेव्हाच्या कुरुंदवाड संस्थानामध्ये येत होतं. सातारा जिल्हा होता, म्हणजे पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा, आजचा सांगली जिल्हा. आणि तिथं फकीराच्या सगळ्या सहकाऱ्यांवरती, सगळ्या मातंग समाजावरती हजेरीची प्रथा होती. आणि तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला त्या गावचा पाटील तिथं हजेरी घ्यायला गेला आणि सगळ्यांच्या घरासमोर जायचा, नाव पुकारायचा, हजर हाय अशी आरोळी आल्यानंतर तो पुढच्या घरात जायचा. मित्रांनो, मी जबाबदारीनं सांगतोय की स्वातंत्र्य या मूल्यासाठी विद्रोह आणि बंडाचा झेंडा खांद्यावर घेणारा फकीरा हा नायक मराठी साहित्यातला एक सुंदर, निर्भय आणि स्वातंत्र्य या प्रेरणेसाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवणारा नायक आहे. तो अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये त्याला प्रकाश झोतामध्ये आणलं. आणि जेव्हा गावचा पाटील फकीराच्या घरासमोर गेला, फकीरा राणोची मांग, फकीरानं हजेरी दिली, हजर आहे, तेव्हा पाटलानं फकीराचा अपमान केला, म्हटलं असली बायकोच्या पुढ्यातली हजेरी चालणार नाही, त्याचा अपमान केला. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, आज आपल्या घरातल्या मुलाबाळांना आपण सगळे प्राध्यापक वगैरे आहोत, आपण आपल्या विद्यार्थ्यांना थोडस जरी काही बोललो, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येईल असं, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं संकोच होईल अशा पद्धतीची आपण काही भूमिका घेतली तर ती मुलं लगेच आपल्यावरती सुद्धा म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याशी बोलत असतात, आपल्या बरोबर ते वर्तन करत असतात. आपल्या स्वतःच्या मुलाला आपण म्हटलं रे जरा मोबाईल बाजूला ठेव किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर काही संकोच येईल अशा पद्धतीची आपण काही भूमिका मांडली तर ही मुलं सुद्धा आज आपल्या बरोबर वेगळ्या नजरेनं बघत असतात. फकीरानं सुद्धा हा विद्रोह केला मित्रांनो, आणि त्या पाटलावरती हल्ला केला आणि तो फरार झाला. ही कृती साधी आहे. इथं गावातल्या पाटलाला मारलं म्हणजे काही फार मोठा पराक्रम केला हे महत्वाचं नाही. यातला आशय समजून असा आपण घ्यायचा आहे की अण्णाभाऊनी म्हणजे दुसऱ्यावर गुलामी लादणाऱ्या
आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या माणसाच्या विरोधात बंड करून पेटून उठणारा, अन्याय सहन न करणारा फकीरा राणोजी मांग हा एक बेडर, निर्भय, स्वाभिमानी नायक मराठी साहित्यामध्ये आणला. मला वाटतं स्वातंत्र्य या मूल्यासाठी फकीरानं ती जी विद्रोही कृती केलेली आहे ती खूप महत्वाची आहे. अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यातील मूल्य विचार समजून घेताना आपण स्वातंत्र्य या मूल्यासाठी लढणारा आणि झगडणारा, संघर्ष करणारा एक संघर्ष योद्धा फकीराच्या रूपानं पुढे आणलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य या मूल्याला खरं तर अनेक पैलू आहेत. म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य का, तर अजिबात नाही. परंतु राजकीय स्वातंत्र्य हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक स्वातंत्र्य, याच्यावरती खूप मोठा खल झालेला आहे. आणि भारतीय राजकारण त्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये ढवळून निघालेलं होतं. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आहे, वारणा सगळा ब्रिटिशांच्या अखत्यारीत आहे. या वारणा सगळे जमीनदार, सरंजामदार, सगळे मोठे इनामदार हे सगळे ब्रिटिशांशी संधान बांधून आहेत. आणि इथल्या सगळ्या सामान्य कष्टकरी, प्रत्येक जातीतल्या शेतकऱ्याला, सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्याला, राबणाऱ्याला ते नागवतायत, त्यांचं शोषण करतायत. अशा काळामध्ये या सगळ्या गावटग्यांचा, गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या मंगला या कादंबरीतला, म्हणजेच ती कादंबरी वारणेच्या खोऱ्यात, आणि पुढे ती मंगला या नावाने प्रसिद्ध झाली, त्या वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतला जो नायक आहे आणि ती मंगला, म्हणजे ते युगुल आहे, प्रेमी युगुल आहे. परंतु मराठी साहित्यामध्ये खरं सांगतो मी की माझ्या वाचनात अशा पद्धतीची कादंबरी आलेली नाही की तिथं एक प्रेमी युगुल, प्रियकर आणि प्रेयसी, पती पत्नी अशा पद्धतीनं आपल्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्य, म्हणजे आपण पारतंत्र्यात आहोत आणि त्या स्वातंत्र्यासाठी ते हातात बंदूक घेऊन, ती नायिका सुद्धा हंबीरराव आणि मंगला हे दोघेही आघाडीवर येतात, रणांगणामध्ये येतात आणि ते बंदूक हातात घेऊन या ब्रिटिशांच्या हस्तकांच्या विरोधात लढतात, पर्यायानं ब्रिटिशांच्या विरोधात लढतात आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या सगळ्या राजकीय गुलामीतून आणि या सगळ्या राजकीय पारतंत्र्याच्या शोषणातून इथल्या कष्टकऱ्यांची मुक्ती झाली पाहिजे, इथल्या दलितांची मुक्ती झाली पाहिजे, इव्हन इथल्या मराठा कुणबी शेतकऱ्याची सुद्धा मुक्ती झाली पाहिजे. यासाठी जातीनिरपेक्ष, जातीच्या कुंपणांना भेदून, जातीची कुंपणं ओलांडून अण्णाभाऊ साठे मंगला आणि हंबीररावच्या माध्यमातून एक राजकीय स्वातंत्र्याचा ऐलान करतायत, एल्गार पुकारतायत. मला वाटतं मराठी साहित्यातलं हे एक दुर्मिळातलं दुर्मिळ उदाहरण आहे. हे खूप महत्वाचं आहे की स्वातंत्र्य हे मूल्य, हे केवळ मूल्य नाही आहे, तो केवळ उच्चारण्याचा शब्द नाही आहे, तर ते जगण्याचं एक मूल्य आहे. ते आपल्याला मूल्यभान देतं, जगण्याचं भान देतं. म्हणून स्वातंत्र्य या मूल्याला अनेकविध पैलू आहेत. त्यामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा की राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्याबद्दल मी फकीराचा विद्रोह तुम्हाला सांगितला, परंतु धार्मिक स्वातंत्र्याचा आणि स्त्रियांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा एक महत्वाचा संदर्भ अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो मला या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे. अण्णाभाऊ साठेंची चिखलातील कमळ नावाची एक अत्यंत प्रसिद्ध आणि तितकीच कलात्मक आणि अतिशय सुंदर आणि आशय संपृक्त अशा प्रकारची एक कादंबरी आहे की ज्या कादंबरीमध्ये सीता नावाची मुरळी ही नायिका आहे. या सीता मुरळीची आई सुद्धा मुरळी असते आणि तिचं खंडोबा सोबत लग्न झालेलं आहे. जेव्हा या सीताला मुरळी सोडण्याचा प्रसंग येतो आणि तिचं खंडोबा बरोबर लग्न लावण्याचा प्रसंग येतो, तेव्हा त्या सीतेनं इथल्या व्यवस्थेला एक प्रश्न विचारलेला आहे, आईला प्रश्न विचारला, पण तो केवळ आईला प्रश्न विचारलेला नाही. तुम्ही फॅन्ड्री चित्रपट बघितला असेल, त्या फॅन्ड्रीमध्ये शेवटच्या सीन मध्ये तो सोमनाथ अवघडे, म्हणजे तो जप्या नावाचा जो नायक आहे, तो एक दगड घेतो आणि तो दगड फिरकावून देतो. तो फिरकावलेला दगड इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. तसाच हा सीताचा प्रश्न इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आहे. ती आईला म्हणते की आई, जर तुझं लग्न खंडोबा बरोबर झालेलं आहे तर खंडोबा तुझा नवरा झाला, माझा बाप झाला, मग असला कसला तुझा देव आहे की तो तुझ्याबरोबरही लग्न करतोय आणि स्वतःच्या मुलीबरोबरही लग्न करतोय. हे तिचं जे आर्ग्युमेंट आहे, हे तिचा जो बिनतोड युक्तिवाद आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. तिनं आपल्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि तिनं मुरळी प्रथेवर लाथ मारली. ती म्हणाली, मी मुरळी म्हणून जगणार नाही, आणि ती बळी नावाच्या एका सुस्वभावी आणि कर्तृत्व संपन्न नायकाबरोबर लग्न करते आणि संसार करते. मित्रहो, आजच्या स्त्रीवादी चळवळीला सुद्धा दिशा दिग्दर्शन करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतल्या नायिका कसं करतात, हे सीता या मुरळीच्या, या नायिकेच्या सगळ्या तिच्या
अंतप्रेरणेतून, तिच्या वर्तन व्यवहारातून हे स्त्रीवादी चळवळीला सुद्धा दिशा दिग्दर्शन होऊ शकतं. आजची स्त्रीवादी चळवळ कोंडीत म्हणजे अडकलेली आहे असं माझं मत आहे. केवळ मध्यमवर्गीय जीवन जाणीवा यांच्यामध्ये स्त्रीवादी चळवळ आलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं बहुजन स्त्रीवाद ज्याला आपण म्हणतो, खऱ्या अर्थानं सम्यक स्त्रीवाद ज्याला आपण म्हणतो, तिथपर्यंत म्हणजे वेश्येच्या मुलीपर्यंत, एखाद्या मुरळीच्या मुलीपर्यंत त्या स्त्रियांचे काय प्रश्न आहेत आणि इथल्या आपल्या शहरातल्या कचरा वेचक स्त्रियांचे काय प्रश्न आहेत की ज्यांच्या आयुष्याची सुरुवात स्वातंत्र्याच्या 75 नंतर कचरा वेचण्यामध्ये जाते आहे, तर त्या स्त्रियांच्या वेदनेची दखल कोण घेणार आहे का? त्यांच्या स्वातंत्र्याची परिभाषा या देशातली व्यवस्था बोलणार आहे का? या देशातले विचारवंत, कलावंत आणि कोणी बोलणार आहेत का? हा प्रश्न या निमित्त ऐरणीवर येतो. आणि म्हणून मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंचं स्वातंत्र्य हे मूल्य आणि त्यांनी केलेल्या स्वातंत्र्य या मूल्याचं समर्थन हे अत्यंत महत्वाचं आहे असं माझं मत आहे. हा त्यांचा मूल्यविचार आपण समजून जेव्हा घेतो तेव्हा आपण समता या मूल्याकडे येऊया. समता या मूल्याकडे येऊया. समता म्हणजे मला आता बुद्धापासून ते महात्मा बसवण्णांच्या पासून ते अण्णाभाऊंच्या पर्यंत ही आभासी व्याख्यान मला सुरू होतीये. पण आम्रपाली नावाच्या एका गणिकेला, वेश्येला सुद्धा संघामध्ये, भिक्खू संघामध्ये सन्मानपूर्वक प्रवेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि एका मुरळीच्या मुलीला धर्माच्या विरोधात लाथ मारायला भाग पाडून तिला नव्या जीवनाची सुरुवात करायला एक कल्पनासृष्टी जी निर्माण केली अण्णाभाऊ साठेंनी, ती मला बुद्धाच्या स्वातंत्र्य या संकल्पनेशी नातं जोडणारी आहे असं मला वाटतं. शिवाय महात्मा बसवण्णा सुद्धा त्याला अपवाद नव्हते. बसवण्णांच्या क्रांतिकारी लिंगायत चळवळीमध्ये आणि अनुभव मंडपामध्ये ज्या स्त्रियांना त्यांनी जितक्या सन्मानानं संधी दिलेली आहे आणि जागा दिलेली आहे, ती सुद्धा बुद्धाशी आणि अण्णाभाऊंचं बसवण्णांशी असणारं नातं ही ठळक करते आणि अधोरेखित करते. हे सुद्धा आपण अत्यंत महत्वाचा विचार हा आपण समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, आपण समता या मूल्याकडे येऊया. मी तुम्हाला सांगतो की फकीरा या कादंबरीमध्ये जेव्हा मालेवाडीच्या मटकऱ्याला त्यांनी लुटलं, फकीराने पोटातला अन्न नाही, एका एका गोरीमध्ये म्हणजे एका एका खड्ड्यामध्ये 5-5, 6-6 म्हाताऱ्यांना पुरायची वेळ इथल्या मातंग समाजावर, रामोशी समाजावर आणि महार समाजावर आलेली आहे. मग जगायचं कसं? तेव्हा विष्णुपंत कुलकर्णी की जे ब्राह्मण आहेत ते फकीराचे सहानुभूतीदार आहेत. ते म्हणतात, फकीरा अरे कुत्र्याच्या मौतीनं मरू नको, उकिरड्याचा सुद्धा पांग पिटतो, तुम्ही जगा, कसं पण जगा, मी आहे. आणि मग फकीर आपल्या सहकार्यांना घेऊन मालेवाडीच्या मटकऱ्याला लुटतो, तिथलं धान्य लुटून आणतो. आणि मित्रांनो, हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा भारतातल्या समतेच्या चळवळीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा फकीराचा हा प्रसंगाची नोंद या सगळ्या अभ्यासकांना घ्यावी लागेल असं माझं स्पष्ट मत आहे. कारण जेव्हा ते धान्य लुटून आणलं ते सगळ्यांच्या घरात समान वाटलं आणि एक छोटासा ढीग उरला की जो मापट्यानं वाटू शकत नाही, जो चिपट्यानं वाटू शकत नाही, जो चवलीनं सुद्धा वाटू शकत नाही, आणि छोटासा ढीग होता. तेव्हा एक फकीराचा सहकारी आला आणि फकीराला म्हणाला, फकीरा एक छोटासा ढीग उरलेला आहे, आता तो काय करू, कुणाला देऊ? तेव्हा फकीरानं दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, आजही आपल्या देशामध्ये विषमता आहे. समन्यायी कोणतंही संसाधनांचं वाटप या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 75 नंतर होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय म्हणजे संविधान निर्मितीच्या काळामध्ये आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या घटनेमध्ये हे नमूद केलेलं होतं की भारतातल्या संसाधनांची समन्यायी वितरण झालं पाहिजे आणि वाटप झालं पाहिजे. त्यासाठी शेतीचं राष्ट्रीयकरण करा आणि सगळ्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. मित्रांनो, मी जबाबदारीनं सांगतोय की बाबासाहेबांचा हा विचार आणि अण्णाभाऊ साठेंच्या फकीरामधला हा विचार किती सुसंगत आहे बघा. की जेव्हा तो फकीराचा सहकारी फकीराला म्हणतो की छोटासा ढीग उरलाय, आता यातलं मी काय करू, तेव्हा फकीरानं दिलेलं उत्तर अतिशय जबरदस्त आहे. मानवतावादाच्या उदाहरण विचार प्रेरणेनं ते ओतप्रोत भरलेलं आहे आणि त्यामध्ये समतेचा विचार आशय किती सक्षमपणे आलेला आहे बघा. तेव्हा फकीरा म्हणतो की त्यातला एक एक दाण्याची जरी वाटणी करायला लागली परंतु तुम्हाला ते समानच वाटावं लागेल. इथं समता या तत्वाशी कोणतीही तडजोड फकीरानं केलेली नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे समता हे तत्व फक्त बोलण्यापुरतं नसतं, तर समता ही आपल्याला निश्चितपणानं जगण्यात अंमलात आणावी लागते आणि आपल्या जगण्यामध्ये जोपर्यंत ही संविधानिक आणि मानवी मूल्य येत नाहीत तोपर्यंत आपलं जगणं अर्थपूर्ण होणार नाही. अशाच प्रकारचा हा संदेश अण्णाभाऊ साठेंनी या निमित्तानं या कादंबरीतून दिलेला आहे. तुम्ही सगळ्या समग्र साहित्याचा जरी विचार केला तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्य आणि समतेसाठी अण्णाभाऊ साठेंची पात्र संघर्ष करताना दिसतील, बलिदान देताना दिसतील, संघर्ष करताना दिसतील, व्यवस्थेला अंगावर घेणारी दिसतील. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे.
बरबाद्या कंजाऱ्याची, मी तो भटक्या समाजातला आहे, त्याची मुलगी जेव्हा ती निल्ली हैदराला घेऊन पळून जाते तेव्हा जात पंचायत बसते आणि जात पंचायत बसल्यानंतर ते पंच याच्याकडे दंड मागतात, नाहीतर कान कापण्याची शिक्षा, ती अपमानाची शिक्षा मांडली जाते. आणि त्यावेळेला बरबाद्या कंजाऱ्यानं दिलेलं जे उत्तर आहे ते इथल्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणार आहे. तो म्हणतो, आपण तिचं लग्न लावून दिलेलं होतं, तिच्या नवऱ्याला टीबी झालेला होता, आणि मग तो जर मेला असेल किंवा तो जर सक्षम नसेल तर हिचा निर्णय घेणं हे गरजेचं आहे की नाही, हे ते सांगतो. म्हणजे एक बाप आपल्या मुलीच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या समतेसाठी, म्हणजे एखाद्या पुरुषानं जर असा निर्णय घेतला तर ते इथली व्यवस्था मान्य करते. म्हणजे एक लिंग सापेक्ष अशा पद्धतीची भूमिका इथली व्यवस्था घेत असते. पण या व्यवस्थेच्या थोबाडात मारण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या बरबाद्या कंजाऱ्यानं केलेलं आहे आणि तो आपल्या पोरीच्या समतेची मागणी करतो. हे मराठी साहित्यातलं एक महत्वाचं लक्षण, म्हणजे महत्वाचा प्रसंग आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, स्वातंत्र्य समतेबद्दल आपल्याला खूप काही अण्णाभाऊंच्या या मूल्यांबद्दल बोलता येऊ शकेल. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी बंधुता या मूल्याकडे येतो. बंधुता हे जगातलं एक महत्वाचं मूल्य आहे. म्हणजे जगभरातले लोकलढे जे झाले ते आम्हाला रे बंधुभावाची वागणूक द्या, आम्ही पण माणसं आहोत. म्हणजे इथं बघा ना तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा असेल, महात्मा बसवण्णांचा लढा असेल, महात्मा फुलेंचा लढा असेल, राजर्षी शाहू महाराजांचा लढा असेल, हा बंधुभावासाठी होता. म्हणजे सोशॉलॉजी ऑफ ब्रदरहुड ज्याला आपण म्हणतो, बंधुत्वाचं समाजशास्त्र इथल्या मातीमध्ये रुजावं, त्याचं संवर्धन व्हावं आणि बंधुभावाच्या छायेखाली इथला सगळा समाज एक दिलानं नांदावा, ही भूमिका आपल्या सगळ्या प्रेरणास्थानांची म्हणजे सगळ्या महापुरुषांची होती. म्हणजे वामनदादांचं ते खूप सुंदर गाणं आहे ना, की आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. का मुसलमानांना सुद्धा शिवरायांच्या बद्दल विश्वास प्राप्त झाला, पैदा झाला काळजामध्ये, तर त्यांनी सगळ्यांना आपल्या समान वागणूक दिली आणि एक बंधुभावाचं एक प्रारूप स्वराज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. तुम्ही कोल्हापूरला या, तुमचं मी स्वागत करेन. कोल्हापूरला तुम्ही सगळेजण या आणि शाहू महाराजांचा इतिहास समजून घ्या. तुम्ही या दसरा चौकामध्ये की जिथे शाहू महाराजांचा पुतळा आहे. मित्रांनो, एका बाजूला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी, मुलांसाठी तिथं वसतिगृह आहेत आणि महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला मुस्लिम बोर्डिंग आहे. त्या मुस्लिम बोर्डिंगला महाराजांनी स्वतःची जागा दिली आणि त्या घटनेमध्ये लिहून ठेवलं की या मुस्लिम बोर्डिंगच्या अध्यक्षपदी, पदसिद्ध अध्यक्षपदी छत्रपती घराण्यातलीच व्यक्ती असेल आणि आजही कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे त्याचे अध्यक्ष आहेत. मला हे सांगायचंय की हा जो बंधुभाव आहे, ही बंधुभावाची शिकवण आहे, ही आम्हाला आमच्या संतांनी दिली, ही आम्हाला आमच्या सगळ्या पुरोगामी विचारवंतांनी दिली, ही आम्हाला आमच्या सगळ्या महामानवांनी दिली. छत्रपती शिवराय असतील, शाहू महाराज असतील, यांनी कधी दुजाभाव केला नाही, कुठल्या समाजाला, कुठल्या समुदायाला सापत्न भावाची वागणूक दिली नाही. तर एक बंधुभावाचा निखळ असा विचार या सगळ्या माणसांनी आम्हाला दिला आणि तोच विचार अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि तोच विचार हा भारतीय संविधानामध्ये सुद्धा बघायला मिळतो. म्हणजे आमच्या प्रिएम्बलमध्ये, भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता हे शब्द जे आलेले आहेत, ही जी मूल्य आलेली आहेत, त्याचं मूळ सगळं या आमच्या भारतातल्या पूर्व परंपरेच्या संचितामध्ये आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊंचा ध्येयवाद हा या सगळ्या पूर्व परंपरेशी नातं सांगणारा होता आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं तुम्ही 2 मार्च 1958चं दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांनी जे भाषण केलं, त्या भाषणातली काही विधानं मी तुम्हाला सांगतो. अण्णाभाऊ साठे म्हणाले की ज्यांनी आम्हाला ही ज्ञानेश्वरी, संस्कृतातली ज्ञानेश्वरी आमच्या लोकभाषेमध्ये खुली करून दिली, ते ज्ञानेश्वर आमचे आहेत. ज्यांनी महाराजचं पोर कडेवर घेतलं ते एकनाथ आमचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी समतेचा विचार मांडला ते महानुभाव चक्रधर हे सुद्धा आमचे आहेत. म्हणजे अण्णाभाऊंच्या विचारांची बांधिलकी, अण्णाभाऊंच्या विचारांचं नातं हे भारतातल्या बंधुभावाचा, समतेचा आणि स्वातंत्र्याचा विचार मांडणाऱ्या सगळ्या पूर्वसुरींशी होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी मगाशी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कोणताही महामानव, कोणताही महापुरुष, कोणताही कलावंत, कोणताही विचारवंत असा एकाएकी घडत नाही, एका रात्री जन्माला येत नाही आणि आभाळातून तर पडतच नाही. तो त्याच्या अवतीभोवती जे काही वास्तव आहे
त्याचं जे पर्यावरण आहे त्यातून त्याचं एक व्यक्तित्व आकाराला येत असतं आणि त्यातून त्याचा विचार जन्माला येत असतो. आणि म्हणून मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे हे तथागत बुद्धांपासूनच्या सत्यशोधकी समतावादी परंपरेचे सच्चे पाईक होते. आज महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अण्णाभाऊंच्या पर्यंत नेल्याशिवाय ही शृंखला पूर्ण होत नाही, हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण अण्णाभाऊंच्या मूल्य विचारांमधलं जी काही शक्ती होती, जी काही ऊर्जा आहे आणि जे तो आपण सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, मी बंधुभावाकडे येतोय. त्यांचा बंधुभाव मी एकाच फक्त त्यांच्या प्रसंगातून सांगतो, एक गोष्ट सांगतो. म्हणजे खरं तर अण्णाभाऊ साठेंनी 32 कादंबऱ्या लिहिल्या, 35 कादंबऱ्या ही संख्या त्यांनी सांगितलेली आहे, परंतु त्या 32 आहेत. 2 कादंबऱ्या वेगळ्या नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी 14 कथासंग्रह लिहिले आहेत, 13 लोकनाट्य लिहिलेली आहेत, 11 पोवाडे लिहिलेले, एक प्रवास वर्णन आहे, एक नाटक आहे आणि खूप त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. एकूण त्यांची 77 ही त्यांची पुस्तकांची संख्या भरते. तर या सगळ्यावर बोलायचं झालं तर आपल्याला 77 दिवस सुद्धा पुरणार नाही. इतकं प्रचंड मोठं काम आणि इतका प्रचंड मोठा तत्वविचार आशय त्यांच्या कादंबऱ्यातून व्यक्त होताना एक महत्वाचं उदाहरण मी तुम्हाला वारणेचा बाग या कादंबरीतलं सांगतो. मित्रांनो, आज जातीच्या संघटना आलेल्या आहेत आणि या एखाद्या त्या जातीतल्या माणसावरती अन्याय झाला तर त्याच जातीतल्या माणसानी प्रतिक्रिया द्यायची किंवा व्यक्त व्हायचं, असं एक वाईट वास्तव आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे. पण अण्णाभाऊंचा जो विचार व्ह्यू होता, म्हणजे अण्णाभाऊंनी जी एक विचारसृष्टी, कल्पनासृष्टी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उभी केली. मगाशी चिबोरे सरांनी सांगितलं की जर प्रतिभेला सत्याचं दर्शन नसेल तर ती प्रतिभा अंधारातल्या आरशासारखी कुचकामी ठरते. हे अण्णाभाऊंचं वाक्य, हे अण्णाभाऊंचं विधान आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे किती महत्वाचं बोलतायत अण्णाभाऊ. सत्याचं दर्शन आपण घडवलं पाहिजे, सत्याची पाठराखण केली पाहिजे, सत्याचा कैवार घेतला पाहिजे आणि सत्याचा कैवार घेताना जर आपल्याला जीव द्यायला लागला तरी सुद्धा आपण ते बलिदान स्वीकारलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका अण्णाभाऊंची पात्र आणि अण्णाभाऊंचा मूल्य विचार मांडताना आपल्याला दिसतो. मित्रांनो, वारणेचा वाघ या कादंबरीतला ते एक प्रसंग आहे की सत्तू भोसले हा मराठा समाजातला एक तो तरुण नायक वारणा नदीकडं आंघोळीला निघालेला आहे आणि त्याला एक आवाज येतो एका स्त्रीचा, ती किंकाळ्या फोडते, किंचाळते. तो जवळ जाऊन बघतो तर मराठा समाजातलाच एक दुसरा जमीनदार मथाजी चौगुले हा त्या सईला मारत असतो. महार समाजातली एक स्त्री आहे, महिला आहे, 7 महिन्याची गरोदर आहे आणि तो तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतोय. अशा वेळी सत्तू भोसले त्याला विचारतो, चौगुले तिला मारू नका, ती गरोदर आहे. त्यावेळेला मथाजी चौगुले अत्यंत उर्मटपणे आणि जातीय वर्चस्वातून सत्तू भोसलेला म्हणतो, सत्या तू मध्ये पडू नकोस, तुला काय करायचंय. सत्तू पुन्हा नम्रपणे त्यांना विनंती करतो, तरी सुद्धा मथाजी चौगुले ऐकत नाही आणि सत्तूचा अपमान करतो, त्याला सत्याचं संबोधतो. ती तुझी कोण लागते असा प्रश्न विचारतो. मला वाटतं की यानंतर सत्तूनं दिलेलं जे उत्तर आहे ते या भारतासाठी नव्हे, बंधुभाव व्यक्त करणाऱ्या, बंधुभावाचे समर्थक असणाऱ्या, माणुसकीचे समर्थक असणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्यांच्या काळजावरती कोरून ठेवण्यासारखे आहेत आणि आपल्या काळजाला हेलावून आपल्या डोळ्यातून अश्रू यावेत अशा पद्धतीचं ते वाक्य सत्तू भोसले नावाचा मराठा समाजातला एक तरुण तिथं ते उद्गार काढतोय. सत्तू भोसले म्हणतो, चौगले मी जरी मराठा असलो तरी सुद्धा ती महार समाजाची सई ही माझी बहीण आहे. अंगावर रोमांच उभे राहतात हा प्रसंग वाचताना. एक मराठा जातीतला तरुण महाराच्या एका स्त्रीला माझी सर आवाज येत नाही बघा. हॅलो, हा सर येतोय, आता येतोय आवाज. हा, तर सत्तू भोसले तिला आपली बहीण मानतो आणि मथाजी चौगुले ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर मथाजी चौगुलेचे कुऱ्हाडीने अक्षरशः कंडके घालतो. अण्णाभाऊंनी तिथं वर्णन केलंय आणि सत्तू भोसले फरार होतो, स्वतःच्या जीवाची बाजी लावतोय. आपली वृद्ध आई घरात आहे, सगळा एवढा मोठा जमिनीचा पसार आहे, पण त्याच्याकडे काही बघत नाही. महाराजच्या स्त्रीसाठी तो अशा पद्धतीनं जीवाची बाजी लावून तो फरार होतो आणि वारणा खोऱ्यातल्या तमाम सगळ्या माता भगिनींचा भाऊ होतो. तुम्ही वारणेचा वाघ चित्रपट बघितला असेल किंवा वारणेचा वाघ नावाची कादंबरी वाचली असेल. जरी नसेल माहेर भाऊ असावा पाठीचा, औक दे देवा माझं सत्याबा भावाला,
असं आम्हाला जात्यावरची ओवी म्हणणारी वारणा खोऱ्यातली स्त्री ती कुठल्याही जातीची धर्माची होती हे सत्तूलाही माहित नव्हतं. समजून घ्या. म्हणजे अशा पद्धतीचा एक बंधुभावाचा अत्युच्च पातळीवरचा एक पवित्र आणि अनुपम आविष्कार अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीतून केला. याला भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये तोड नाही. बघा तुम्ही, म्हणजे एका अप्पर कास्ट मधला माणूस तरुण एका आपल्या खालच्या जातीतल्या महिलेसाठी बहीण मानून तिच्यासाठी जीवाची बाजी लावतो आणि तिला दिल्या वचनाप्रमाणे त्याच्या मुलाला अजिबात मारत नाही, उलट तिच्याच मुलाकडून तो मारला जातो. एक अत्यंत ट्रॅजेडी म्हणजे एक अशी शोक असणारी ही कादंबरी, पण तितकीच काळजाला चटका लावून जाणारी आणि बंधुभावासाठी आपलं जीवन कुर्बान करणारा आमचा सत्तू भोसले मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी आणला. अरे बंधुभावाचं याच्यापेक्षा नितळ, स्वच्छ आणि सुंदर उदाहरण तुम्हाला भारतीय साहित्यामध्ये दुसरीकडे कुठे मिळणार नाही. इतक्या ताकदीचं हे उदाहरण आहे सत्तू भोसलेचं. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यासाठी अण्णाभाऊंची पात्र जगतात, संघर्ष करतात, प्रसंगी मरतात, कटून मरतात, पण ती या मूल्यांसाठी तडजोड करत नाहीत. कारण त्यांची निष्ठा माणसावर आहे, माणसाच्या जीवनावर आहे. हे अत्यंत जीवनवादी अशा प्रकारचे ही सगळी पात्र आहेत. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना मला एक महत्वाचा रेफरन्स मिळाला की प्रबोधनकार ठाकरेंनी खरा ब्राह्मण नावाचं एक नाटक लिहिलेलं होतं आणि त्याची समीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये त्यांच्या एका पाक्षिकामध्ये केलेली होती, बहिष्कृत भारतामध्ये, आणि तेव्हा जनतामध्ये केलेली होती. आणि त्या जनतामधल्या त्या समीक्षेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही काय लिहिता हे महत्वाचं आहे, तुम्ही कसं लिहिता हे महत्वाचं नाही. तुम्ही त्याला अलंकारानं किती सजवता वगैरे या सगळ्या गोष्टी फिजूल आहेत. म्हणजे जो भारतीय प्राचीन साहित्यापासून आतापर्यंतचा जो एक प्रवाह आहे, लौकिकतावाद आणि अलौकिकतावाद, तर तुम्ही वास्तवाला भिडलं पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. त्या अर्थानं बाबासाहेब हे साहित्याच्या क्षेत्रामधले जीवनवादी साहित्याचे समर्थक होते. मला वाटतं नेमकं तेच अण्णाभाऊ साठेंनी केलं. अत्यंत वास्तव अशा पद्धतीचं चित्रण करत असताना त्यांनी कुठेही अलंकार, कल्पना आणि प्रतिभेच्या अवाजवी आणि अवास्तव अशा नाटकी गोष्टींचा कधी त्यांनी वापर केला नाही. जे बघितलं, जे भोगलं, जे सहन केलं ते त्यांनी साहित्यात आणलं. म्हणून त्यांचा मूल्य विचार हा महत्वाचा ठरतो, कारण तो जगण्यातून आलेला होता आणि तो सगळ्या भारतातल्या आधीच्या सगळ्या महामानवांच्या विचारांशी सुसंगत होता, त्यांच्याशी नातं जोडणारा होता. 2 मार्च 1958च्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठेंनी म्हटलंय, सगळ्या माणसांना त्यांनी अपील केलेलं आहे की तू वास्तव जगाचा निर्माता आहेस, तू गुलाम नाहीस. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा मानवतावादाचा एक खूप मोठा आविष्कार आहे असं माझं मत आहे की म्हणजे बऱ्याच काही लोकांनी, काही तत्वज्ञानांनी ब्रह्माला दिलं या विश्वाच्या निर्मितीचं श्रेय, कुणी देवाला दिलं, कुणी आणखी कुठल्या प्रेषिताला दिलं, कुठल्या देवाला दिलं. परंतु अण्णाभाऊ साठे म्हणतात तू या जगाचा निर्माता आहेस. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. दलित म्हणजे काम करणारे, भरडले जाणारे. आणि बसवण्णांचा कवी कैलास हा सिद्धांत काय? अरे जो कष्ट करतो त्याला सन्मान, त्याला कैलास प्राप्त होईल, तो म्हणजे शिवाला प्रिय होईल, तो सगळ्या जगाला प्रिय होईल. आणि शिव म्हणजे कोण? तर हे शिवतत्व म्हणजे जगातच आहे. बसवण्णा किती वैज्ञानिक भूमिका मांडत होते बघा, आणि किती वास्तववादी भूमिका मांडत होते. जे मंत्राच्या साहाय्यानं लोकांना घाबरवून, लोकांचं शोषण करून आपण आयत्त खात होते, अशा लोकांना विरोध करण्याचं काम बसवण्णांनी केलं. आणि अण्णाभाऊ साठे तेच म्हणतात, अरे तुमच्या हातावर ही पृथ्वी तरलेली आहे, कष्टकऱ्यांनो तुम्ही ग्रेट आहात. अण्णाभाऊंनी गड नाकारला, गणपतीला वंदन केलं नाही आपल्या लोकनाट्यामध्ये. तर प्रारंभी आज कर पूजला, कर म्हणजे हात पुजला, कुणाचा? कष्टकऱ्यांचा हात पुजला. किती महत्वाचं बोलतायत अण्णाभाऊ साठे, किती महत्वाचं. म्हणजे मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी हा जो मूल्य विचार एकूणच भारतीय साहित्याला दिलाय, तो भारतीय साहित्याचं दिशादिग्दर्शन करणारा तर आहेच, पण मराठीसह समग्र भारतीय साहित्याला एक नवा आयाम देणार आहे असं माझं मत आहे. मित्रांनो, कॉम्रेड शरद पाटलांचं एक कोट मला या ठिकाणी करावं लागेल. ते मला आता आठवलं आणि ते खूप महत्वाचं प्रस्तुत आहे की कॉम्रेड शरद पाटील असं म्हणाले की भारतात अण्णाभाऊ साठेंची तुलना भारतातल्या कोणत्याच साहित्यिकाबरोबर होऊ शकत. हे माझं वाक्य नाही आहे, हे वाक्य आहे कॉम्रेड शरद पाटलांचं, ख्यातनाम प्राच्य विद्या पंडित आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक. ते म्हणतात की अण्णाभाऊ साठेंचं तुलना ही कोणाशी, भारतातल्या कुठल्याही साहित्यिकाशी होऊ शकत नाही. अण्णाभाऊंची जर तुलना करायचीच असेल तर ती रशियातल्या दास्तोवस्की बरोबर करावी लागेल. यातच अण्णाभाऊंचा मूल्य विचार समजून येतो. म्हणजे
ज्या दास्तोवस्कीनी, ज्या मॅक्झिम गॉर्कीनी रशियातल्या हमालांच्या, बूट पॉलिश करणाऱ्यांच्या, कामगारांच्या, खाणी कामगारांच्या, मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या, वेश्यांच्या वेदनेची गाथा रशियन भाषेमध्ये लिहिली, तर त्यांच्याशी तुलना करायचं असं कॉम्रेड शरद पाटील म्हणतात, अरे या तुकारामांनी सुद्धा, म्हणजे अण्णाभाऊंचं मूळ नाव तुकाराम आहे, या तुकारामांनी सुद्धा जशी संत तुकोबारायांनी मानवतेची आणि बंधुभावाची आणि विज्ञान निष्ठेची आणि परंपरांवर आघात करणारी अशी एक सुंदर गाथा आपल्या मराठी साहित्याला दिली, तशाच प्रकारे या आधुनिक तुकारामानं सुद्धा या देशातल्या कष्टकऱ्यांच्या वेदनेची गाथा लिहिली, त्यांच्या घामाचं, रक्ताचं आणि अश्रूंचं महाकाव्य लिहिण्याचं काम सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी केलेली आहे. या अर्थानं अण्णाभाऊ साठे या भारतातले एक सुंदर अशा प्रकारची साहित्य निर्मिती करणारे महाकवी आहेत, असं माझं स्वतःच मत आहे. अण्णाभाऊ साठेंचा मूल्य विचार हा अत्यंत व्यापक पातळीवरचा आहे आणि उच्च कोटीचा आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या विषयावर तर आपण चर्चा केलीच, परंतु धर्मनिरपेक्षता हे जे प्रिएम्बल मध्ये मूल्य आलेलं आहे त्याच्या संदर्भानं तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठेंनी कुठल्या एका धर्माचा द्वेष केला नाही आणि कुठल्या एका धर्माचं आंधळं समर्थन सुद्धा केलं नाही. जो चुकतो त्याच्या पाठीवरती या लेखणीचा आसूड ओढण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि जो चांगलं काम करतो त्याचा कौतुक करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. त्यांची नसऱ्या नावाची एक कथा आहे. हा नसरू म्हणजे मुस्लिम समाजातला त्यांचा बालमित्र आहे. जिवंत काडतूस नावाची 1942च्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातली एक कथा आहे आणि त्या कथेचा नायक हा नसरू आहे. अरे मुस्लिम लोकांचं सुद्धा या देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे, त्यांचा घाम, त्यांचं रक्त आणि त्यांचे अश्रू सुद्धा या मातीत मिळालेले आहेत आणि त्यांच्या त्यागातून सुद्धा हा देश पुढे आलेला आहे. हे अण्णाभाऊंनी सांगितलं आणि एका नसरू नावाच्या मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकाची कहाणी अण्णाभाऊंनी त्यांच्या बालमित्राची लिहिली आणि मराठी साहित्यामध्ये मुसलमानांचं जगणं सुद्धा मांडलं. मला सांगा, आज मुसलमानांना संशयाच्या भोवऱ्यात अडकवलेला असताना आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं असताना अण्णाभाऊंचा हा धर्मनिरपेक्षतेचा विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्याची आपल्या सर्वांच्या वरती नैतिक जबाबदारी आहे, असं माझं मत आहे. मित्रांनो, विज्ञान निष्ठेबद्दल पण आपल्याला बोलावं लागेल. अण्णाभाऊंनी खूप म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी आपल्या लेखनातून सांगितलेला आहे. त्यांची डोळे नावाची एक सुंदर कथा आहे. त्या डोळे नावाच्या कथेमध्ये ती नायिका जी आहे ती बंडखोर आहे बघा, त्यातल्या अन्यायी रूढी परंपरांना ती मानत नाही. तिचा दीर तिच्या डोळ्यांवरती फिदा असतो आणि तिच्या पाठीमागे लागतो आणि तिच्यावरच सासरचे संशय घेतात आणि तिला सांगतात की तू जर पापी असशील तर चल विशाळगडला, आणि तिथं त्या उकळत्या तेलामध्ये एक पैसा टाकला जातो आणि तिथला पुजारी सांगतो की तू हा पैसा उचल, जर तू पापी असशील तर तुला भाजणार नाही आणि तू जर पापी असशील तर तुला भाजेल आणि तू जर पापी नसशील तर तुला भाजणार नाही. त्यावेळी नावाची एक ती बंडखोर नायिका म्हणते की माझ्या वतीनं तुम्हीच उचला, तुम्ही देवाचे दलाल मध्यस्थी आहात ना, देव तुमचा आहे ना, तर तुम्ही माझ्या वतीनं उचला. तुम्हाला जर भाजलं तर मी पापी, तुम्हाला जर नाही भाजलं तर मी पापी नाही. म्हणजे काय विज्ञान निष्ठा अण्णाभाऊ साठे मांडतात बघा. मरियाईचा गाडा नावाची त्यांची एक सुंदर कथा आहे. म्हणजे नाना नावाचा तो नायक म्हणतो की इथं रोगराई आली तर मरियाईचा गाडा काढण्याची गरज नाही, आपल्याला तालुक्यावरनं डॉक्टर बोलवावं लागेल आणि सगळ्यांना औषध द्यावं लागेल. अण्णाभाऊ नव्या काळाचं सूचन करतात. लेखक तोच श्रेष्ठ असतो की जो द्रष्टेपणानं भविष्याचं काही सूचन करतो, वर्तमान अत्यंत वास्तव पद्धतीनं मांडतो आणि भूतकाळाचा अत्यंत योग्य पद्धतीनं आपल्या साहित्यामध्ये पेरणी करतो. म्हणजे संदर्भोल्लेख नावाचं एक स्टाईल टूल्स आहे, शैलीचा एक निकष आहे. तर संदर्भोल्लेख अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये असे अनेक विध आलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्यांचा महाराष्ट्राची परंपरा नावाचा पोवाडा जर ऐकला किंवा वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ही पृथ्वी मांग रामोशांची, ही पृथ्वी आदिवाशांची, ही अवनी म्हणजे कुणाची, ही सगळ्यांची, अरे एका जातीची नाहीये. आणि बाबूराव बागुल जे म्हणतात ना की वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, नेमका हाच विचार अण्णाभाऊ त्याच्या आधी मांडतायत. म्हणजे महात्मा फुल्यांची जी जीवन जाणीव आहे, बाबासाहेबांची जी जीवन जाणीव आहे, त्या जाणीवेचं आविष्करण अण्णाभाऊ साठेंच्या या समग्र साहित्यामधून होताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून मित्रांनो, आपण अण्णाभाऊ साठेंचा हा मूल्य विचार समजून घेतला. बरं, मानवतावादाचं निखळ सुंदर दर्शन म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये. मी अलीकडच टॉल्स्टॉयचं चरित्र वाचलं आणि टॉल्स्टॉयनं सांगितलेलं होतं की चर्च हीच त्यांच्या ख्रिश्चन धर्माची सगळ्यात मोठी विरोधक आहे. म्हणजे धर्म हा माणुसकीच्या पायावर असला पाहिजे. अण्णाभाऊ साठे सुद्धा त्याच मताचे होते की तुमचा कोणती फिलॉसॉफी असेल ती माणुसकीच्या तत्वज्ञानावर जर उभी नसेल तर ती तकलादू आहे. जे तत्वज्ञान माणसाच्या उन्नतीचं नाही, जे तत्वज्ञान माणसाच्या मुक्तीचं नाही, जे तत्वज्ञान माणसाच्या दुःखावरती फुंकर घालत नाही, त्याचं दुःख समजून घेत नाही, त्या तत्वज्ञानाला, त्या धर्माला ठोकर मारली पाहिजे. अशा पद्धतीचा विद्रोही विचार अण्णाभाऊंनी सगळ्या साहित्यातून मांडले.
म्हणून मित्रांनो, आपण अण्णाभाऊंचा हा मूल्य विचार समजून घेत असताना सांगितलं पाहिजे की प्रेमासाठी एका उच्च जातीतली आवडी नावाची त्यांची नायिका प्रेमासाठी म्हणजे फसवून लग्न झालंय, तो नवरा फेपर येणारा असतोय, हातात सापडली त्याचा चोळामोळा करतोय आणि म्हणून ती बंड पुकारते जाती व्यवस्थेच्या विरोधात, समतेच्या लढ्यामध्ये सामील होते. ज्या बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये या देशातला पहिला आंतरजातीय विवाह लावला, त्याच विचारांनी अण्णाभाऊ साठे आपल्या आवडी कादंबरीमध्ये एका सत्यकथेवर आधारित आवडीची एक जांबाज कहाणी त्या कादंबरीमध्ये चित्रित करतात आणि मराठा घरंदाज पाटील घराण्यातली आवडी रामोशाच्या धनाजी बरोबर संसार करणारी त्यांनी दाखवली. प्रेमासाठी त्याग करणारी, तिच्या भावानं तिचे कणके केले आणि तिला पुरून टाकलं. प्रेमासाठी बलिदान द्यायला तयार असणारी ही पात्र आहेत. म्हणून प्रल्हाद केशवात्रे म्हणाले, आचार्यात्रे म्हणाले की जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांची संघर्ष कथा म्हणजे अण्णाभाऊंची कथा आहे, अण्णाभाऊंची कादंबरी आहे. जगणं महत्वाचं आहे, जगूया आपण, संघर्ष करूया. अडचणी येतात, अरे अडचणी कुणाला येत नाहीत, पण आपण हरायचं नाही, पुढे जायचं आणि माणुसकीचे जे शत्रू आहेत त्यांना पराभूत करून आपण पुढे जायचं. हा संदेश मित्रांनो अण्णाभाऊ साठेने दिलेला आहे. मानवता, प्रेम ही मूल्य ही इतक्या नितळपणे अण्णाभाऊ साठेंनी ज्या कलात्मकतेने आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीनं मराठी साहित्यामध्ये आणली, त्याला तोड नाही. आधुनिक मराठी साहित्याचा विचार करता काही गोष्टी पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंनी आणलेल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्हाला सांगतो की भटक्या विमुक्तांच्या वेदनेची गाथा लिहिण्याचं काम माकडीचा माळ या कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी आणलं. त्याच्या इतकी भटक्यांच्या वेदनेची दखल घेणारी दुसरी कलाकृती आधुनिक मराठी साहित्यामध्ये नाही, हे मी जबाबदारीनं सांगतो. दुसरी गोष्ट, वेश्यांच्या जीवनावर चित्रण करणारी चित्रा नावाची त्यांची कादंबरी, ते रशियाला पोहोचण्या अगोदर तिथं रशियन भाषेमध्ये अनुवादित झालेली होती. मित्रांनो, वेश्येच्या वेदनेला आपली वेदना मांडणारा हा महाराष्ट्रातल्या तमाम माय भगिनींचा, लेकींचा बाप होता, माय भगिनींचा भाऊ होता. तो लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊच म्हणालेले आहेत की जो कलावंत जनतेची कदर करतो, जनता त्याची कदर करते. मला माहित नाही की महाराष्ट्रातल्या जनतेनं अण्णाभाऊंची कदर केली की नाही, परंतु आपल्यासारखे सुजाण आणि सुज्ञ, मर्मज्ञ, साहित्य रसिक, समीक्षक आणि अभ्यासक आणि माणूस सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं काळीज धडधडत आहे, ज्यांचं काळीज संवेदनशीलतेनं जिवंत आहे, अशी माणसं अण्णाभाऊंना आज सलाम करतायत आणि अण्णाभाऊंच्या विचारांमधला जो काही मूल्यसरणी त्यांची आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं आपल्या महाविद्यालयानं अण्णाभाऊंना दिलेली ही अनोखी अशा पद्धतीची मानवंदना आहे. त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सरांना, आमचे सन्मित्र डॉक्टर चिमोरे सरांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या पद्धतीनं अशी आभासी व्याख्यानमाला आयोजित केली आणि त्यांचा मूल्य विचार पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, खरं तर खूप आपल्याला या विषयावरती बोलता येईल. त्यांची मूल्यसरणी, त्यांचा मूल्य विचार आणि अण्णाभाऊंच्या साहित्याची आजच्या काळातली प्रस्तुतता या विषयावर सुद्धा आपल्याला विचार मंथन, चिंतन करण्याची गरज आहे. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो, अवघी 2 मिनिटं घेतोय, 9 वाजलेली आहेत. तुमच्या परवानगीने मी फक्त पुढची 2 मिनिटं घेतो की आज कधी नव्हे तो अण्णाभाऊंच्या मूल्य विचारांचा आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. म्हणजे आज जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली. अशा काळामध्ये विष्णुपंत कुलकर्णी फकीराला खांद्यावर हात टाकतो आणि त्याला बळ देतो, त्याला एक नैतिक पाठबळ देतो. त्या विष्णुपंत कुलकर्णीची आज गरज आहे. आज महार जातीतल्या एका स्त्रीला बहीण मानून त्या मठाजी चौल्याचे कणके घालून फरार होणारा आणि आपल्या जीवाची बाजी लावणारा सत्तू भोसलेची गरज आज या महाराष्ट्राला आणि या देशाला आहे. समजून घ्या. म्हणजे आमच्या यंकू माकडवाला आपल्या पोरीचं शील भ्रष्ट होऊ नये यासाठी जीवाचं रान करणारा यंकू माकडवाला, त्याची आज गरज आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याचे इतके पैलू आहेत ना, म्हणजे भारतीय संविधानामध्ये पर्यावरण रक्षण एक महत्वाचं मूल्य आहे. त्या पर्यावरणाच्या अंगाने सुद्धा संशोधकांनी पुढे गेलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे चिमुरे सर, असं मला वाटतं. अण्णाभाऊंच्या साहित्यातील पर्यावरणीय विचार हा एक स्वतंत्र अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. किती पैलूंवर बोलावं, किती मूल्यांवर बोलावं अण्णाभाऊंच्या, म्हणजे निश्चितपणानं 1 तास ही अत्यंत कमी वेळ आहे. परंतु मला दिलेल्या वेळेमध्ये मला जेवढ्या प्रभावीपणे आणि जेवढ्या माझ्याकडे जे काही अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दलचं आकलन आहे ते आपल्या समोर उलगडून दाखवता येईल तेवढा मी हा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला याकडे पुन्हा तुमचं लक्ष वेधायचं आहे शेवटच्या 1 मिनिटामध्ये की आज भारताला अण्णाभाऊ साठेंच्या विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, म्हणजे जात निरपेक्ष नाही, जाती ठेवून अण्णाभाऊंना पुढे जायचं नव्हतं, तर जाती तोडायच्याच होत्या. म्हणजे त्यांचा विचार हा जाती अंताचाच होता.
ॲनिहिलेशन ऑफ कास्ट द प्रिन्सिपल ऑफ मोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा प्रिन्सिपल मोटो हा सिद्धांत अण्णाभाऊंचा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण आपण माणुसकीच्या मध्ये अडसर निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या भिंती निर्माण झालेल्या आहेत, त्या उद्ध्वस्त केल्या पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून जातीच्या, धर्माच्या, लिंगाच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या पलीकडे जाऊन आपण अखिल विश्वातले सगळी माणसं ही माणूस म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. अशा पद्धतीचं आपण एक विचार त्या मूल्य सरणीतून आपण घेतला पाहिजे आणि तो आपण जगलो पाहिजे. ही खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना मानवंदना ठरेल असं मला स्वतःला वाटतं. मला तुम्ही या ठिकाणी अण्णाभाऊंचा मूल्य विचार तुमच्या समोर उलगडून दाखवण्याची संधी मला आदरणीय प्राचार्य, आदरणीय चिमोरे सर आणि आपण सर्वांनी दिली. 1 तास होत आलाय की तुम्ही हा कार्यक्रम मध्ये जॉईन आहात, पण तुम्ही छान पद्धतीनं मला सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज आभासी पद्धतीनं मी हौगी स्वामी महाविद्यालयाशी जोडला गेलेलो आहे, परंतु मी आदरणीय डॉक्टर कागापुरे सरांना आवर्जून सांगेन की सर, काही प्राध्यापक असे असतात की जे आपल्या महाविद्यालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेतात. आमचे सन्मित्र ज्येष्ठ बंधू डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे यांनी आपल्या महाविद्यालयाचं नाव महाराष्ट्रभर नेलेलं आहे. मला नक्कीच, आज मी आभासी पद्धतीनं तुमच्या महाविद्यालयाशी जोडला गेलो, पण नक्कीच मला प्रत्यक्षात आपल्या महाविद्यालयात येऊन आपल्या सर्वांची भेट घेणं आणि आपल्या सर्वांना भेटणं मला निश्चितपणानं आवडेल. सुशील प्रकाश चिमोरे सरांचा अण्णाभाऊंच्या वरचा नुकताच ग्रंथ येतोय हे मला समाज माध्यमातून समजलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपलं महाविद्यालय हे पुरोगामी विचारांचं आहे आणि मराठवाड्यातलं एक ख्यातनाम अशा पद्धतीचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. धन्यवाद नाईक सर. अण्णाभाऊंनी अश्रूचं महाकाव्य लिहिलेलं आहे. खरं तर सर, आपल्या या वाक्यातच संपूर्ण मूल्य दडलेली आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्यातली पात्र तडजोड केलेली नाहीत मूल्यांशी, हे सांगत तौलनिक पद्धतीनं आपण अगदी विस्तारानं या ठिकाणी ओघवत्या भाषेमध्ये भाष्य केला. खरं तर ललित साहित्यामध्ये सुद्धा वैचारिकता कशी दडलेली असते, ललित साहित्याच्या माध्यमातून एखादा साहित्यिक प्रबोधन कशा पद्धतीने करत असतो, लोकांवर संस्कार कसं करत असतो आणि लोकांना ताठ स्वाभिमानाने जगण्यासाठी कशा पद्धतीने एखादा साहित्यिक बळ देत असतो, आणि ललित साहित्यामध्ये संविधानिक मूल्य, ज्याला आपण मानवी मूल्य, जीवन मूल्य, नैतिक मूल्य असं म्हणत असतो, ही सगळी मूल्य या ललित साहित्यामध्ये, सृजनात्मक साहित्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने येत असतात, हे अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कथेचं, वेगवेगळ्या कादंबऱ्याचा संदर्भ देत आपण या ठिकाणी विवेचन केला. त्याबद्दल पुनश्च एकदा आपले महाविद्यालयाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. सर्वांना नमस्कार. ऐकू येते का सर? हा, येतोय सर, येतोय. ओके. प्रथमतः मी प्राध्यापक प्रकाश नाईक सरांचं मनापासून स्वागत करतो. आणि सर, आपण एवढं चांगल्या पद्धतीनं हे साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्ही त्यांच्या विचाराचे जे काही मूल्य असतील ते मूल्य म्हणजेच या व्याख्यानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण बोलता बोलता म्हणतात की मला 2 मिनिट द्या. सर, खरं पाहिलं तर मी 1 तास तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, कारण एवढं अप्रतिम असं भाषण आपण या ठिकाणी केलेलं आहे. पण काही टेक्निकली अडचण असल्यामुळं ते आम्ही देऊ शकत नाही. याबद्दल मी खेद व्यक्त करतो. तर श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी संशोधन केंद्राच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प हे प्रामुख्याने म्हणजेच तथागत भगवान बुद्धांचे मूल्य विचार हे डॉक्टर अनंत राऊत सरांच्या विचारातून गुंफण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरे पुष्प महात्मा बसवण्णांचा वचनातील मूल्य विचार हे माननीय एस आंबोळे सरांच्या विचारातून गुंफण्यात आलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर आजचं तिसरं पुष्प आहे, आणि हे तिसरं पुष्प हे तिन्ही व्याख्यानाचं सारांश आहे असं या ठिकाणी म्हणायला काही
वावगं ठरणार नाही. कारण सर आपण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपण प्रगट करत होता, यांचे विचार आपण ज्या वेळेस मांडत होता त्या वेळेस आपण म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचे विचार आपण स्पष्ट केलेला आहे. त्याच पद्धतीनं तथागत गौतम बुद्धांचे विचार देखील आपण स्पष्ट केलेला आहे. म्हणजेच संयोजकाने शेवटचं पुष्प जे काही असेल ते पुष्प गुंफण्याचं जे काही मार्गदर्शक जे काही असेल ते खरंच चांगल्या पद्धतीचं निवडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता या ठिकाणी आभासी किंवा ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले जेणे काही ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये क्रांतीच घडून आलेली आहे हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही. असे आमचे मार्गदर्शक माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर बेटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आमचं भाग्य आहे की आपण या व्याख्यानमालेसाठी आपली उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्याच पद्धतीनं आमच्या महाविद्यालयातील एक माजी विद्यार्थी ॲडव्होकेट महेश मळगे सर, खरं तर हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचा एक लाडका विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयाला अनेक पारितोषिक देखील प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल महेशचं देखील मी स्वागत करतो, बेटकर सरांचं स्वागत करतो आणि दोघांचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीने आमच्या महाविद्यालयातील माजी ग्रंथपाल माशाळकर सरही उपस्थित आहेत. त्यांना या व्याख्यानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुची असते, प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात आणि असे विचार त्यांनी ऐकत असतात. तर या सर्वांचं ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये जे काही उपस्थित असतील त्या सर्वांचं मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्याच पद्धतीनं आभार देखील मानतो. आता आजच्या एकंदरीत व्याख्यानमाले किंवा आजच्या व्याख्यानातून म्हणजेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित किंवा साहित्याच्या माध्यमातून जे काही मूल्य विचार त्यांनी समाजाला दिलेले आहेत त्या मूल्य विचारांच्या बाबतीत जर आपण पाहिलं की आता सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. प्रकाश नाईक सरांनी प्रत्येक घटकाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. मग त्यामध्ये साहित्यातून मूल्य विचार म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, त्यानंतर मानवता, त्याच पद्धतीनं धर्म निरपेक्षता, त्याच पद्धतीनं विज्ञानवाद, त्यानंतर पर्यावरण विषयक विचार, म्हणजे हे जे काही घटक आहेत खरंच आजच्या समाजाला, आजच्या काळाला या घटकांची नितांत अशी गरज आहे आणि हे विचार या समाजामध्ये या काळामध्ये रुजणं हे अपेक्षितच आहेत. आता अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाच्या माध्यमातून पाहिलं तर सर्वांनाच ज्ञात आहे, परत मी ज्या सांगण्याची गरज नाही, पण ती गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या साहित्य जे काही असेल ते साहित्य एक नव्हे तर जवळपास 27 भाषामध्ये त्या साहित्याचं ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. एवढंच नव्हे तर रशियासारख्या देशाने देखील यांच्या साहित्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या साहित्याचा स्वीकार करून म्हणजेच समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, त्यानंतर मानवता, म्हणजे या गोष्टी समाजाला ज्या वेळेस मी काल मागच्या एका व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं की हे जे काही विचार असतील, महामानवांचे जे काही विचार असतील, खरंच हे विचार कालही अपेक्षित होते, आज देखील आहेत आणि उद्या देखील हे विचार आपल्याला अपेक्षित आहेत किंवा उद्या देखील याच विचारांची गरज आपल्याला आहे. तर मी मराठी विभागाचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. सर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम आपण राबवत आहात आणि याच पद्धतीनं आपण आणखीन चांगले उपक्रम राबवावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा बेटकर सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीनं प्रकाश नाईक सर खरंच तुमचं मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. सर खूप आणि खूप अभ्यास आहे तुमचं, याच पद्धतीनं अनेक व्याख्यान आपले व्हावं आणि आपले विचार पूर्णपणे समाजापर्यंत पोहोचवावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला दीक्षीय समारोप करण्यासाठी बोलवण्यात आले. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. परत एकदा सर्वांचंच महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. थँक्यू.
धन्यवाद सर. आदरणीय काळगापुरे सरांनी या ठिकाणी अध्यक्षीय समारोप केलेला आहे. यानंतर शेवटी आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर मुळे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर मराठी आयोजित संशोधन केंद्र आभासी व्याख्यानमाला 3 दिवस सातत्याने चालू आहे. त्या शेवटच्या दिवसाचे आभार माझ्याकडे आलेले आहेत. सर, मी पहिल्यांदा धन्यवाद म्हणते ते प्रकाश नाईक सरांचं, की ज्यांनी खरंच अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पुन्हा एकदा प्रकाशमय केलेलं आहे आणि आमच्या समोर आम्ही या प्रकाश झोतात आताही तरंगतो आहेत. आणि तुमचं व्याख्यान हे संपावंच असं वाटतच नव्हतं. सातत्याने परत चालू राहावा. 1 तास कधी गेला आणि तो परत तो तास जाऊच नये अशी वाटत राहणारी आमची आस मात्र कुठंतरी थांबवावी लागली. तर मी परत एकदा सरांचं मनापासून आभार मानते आणि आपल्या या दृष्टिकोनातून नवा साहित्य आणि नवे विचार क्रांतिकारी विचार, साहित्यातून विद्रोह, तसंच वेदना आणि स्त्रियांचे प्रश्न आणि मुरळी प्रथा यावर अनेक गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकला सर. धन्यवाद. आणि या प्रकाशातून खरंच आम्हाला आणखीन काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अनुभवायला मिळाल्या. त्यामुळे पुनश्च एकदा मी सरांचे धन्यवाद आणि आभार मानते. या व्याख्यानमालेला विचार व सहकार्य आणि प्रेरणा देणारे आणि आपली सातत्याने उपस्थिती दर्शविणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सरांचेही मनापासून आभार मानते. व्याख्यानमालेला व्यक्ती म्हणून लाभलेले आमचे नाईक सरांच्या अण्णाभाऊ साठेंच्या मूल्य विचारांवर असं वाटत होतं की अडचणी ह्या वेळेच्या होत्या, पण संपूर्ण मात्र कधीच वाटत नव्हतं. त्याही सरांचे मी मनापासून पुनश्च एकदा आभार मानते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे प्राध्यापक डॉक्टर तंगावर सरांचेही आभार. आणि प्रस्ताविकातून खरंच वक्त्यांची ओळख होते, पण या वक्त्यांना ऐकण्याची उत्सुकता वाढविणारे प्रास्ताविक करणारे आमचे डॉक्टर चिमुरे सरांचेही मी आभार मानते. तसेच अनेक रसिक, श्रोते व विद्यार्थी या कार्यक्रमाची यशस्वीता व सातत्याने आम्हाला उपस्थिती दर्शविणारे अनेक कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यापीठातील ही प्राध्यापक वर्ग यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि ॲडव्होकेट मळगे सरांचेही मी आभार मानते. प्राचार्य बेटकर सरांचेही आणि माजी ग्रंथपाल माशाळकर सरांचेही मी या व्याख्यानमालेस ऐकण्यासाठी उत्सुकता असणारे आणि या सर्वांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आपल्या उत्तम अशा उदांत विचारांनी प्रेरित कार्यक्रम घडवून आणणाऱ्या संयोजकांच्या इच्छाशक्तीचे व आयोगांचे मनपूर्वक आभार मानते. डॉक्टर चिमुरे सरांचे आणि या कार्यक्रमाची प्रयत्नशील व कार्यक्रमाची रूपरेखा आखणाऱ्या समन्वयक श्री तंगावर सर यांचेही मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाला वेळोवेळी सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांचे आणि त्यांच्या युक्तीचे आभार अजित रंगदळ सरांचेही मी इथं व्यक्त करते. तसेच आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार आणि भविष्यातही असेच प्रेम व पाठिंबा आम्हाला देत राहावं ही अपेक्षाही व्यक्त करते. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करून थांबवते. धन्यवाद सर.